संघाचा या चेंडूवर पहिला गोलंदाज आपण पाहतोय देवदास 11 संघाचा नचिकेत पहिलं षटक हाताळतोय, पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजलंय अचूक अक्षय आणि अश्विन अशी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय। दरम्यान नचिकेत काहीसा अनफिट वाटतोय कारण त्याच्या शरीर एष्टीवरून तसं जाणवतंय। दरम्यान संघनायकाने क्षेत्ररक्षण सजवलंय, रणनीती आखली आहे, तर सलामीचे दोन फलंदाज किती धावा आपल्या संघासाठी जमवतील या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये। हा चेंडू आपण पाहतोय गुडलेंग स्पॉटवर पिच होतोय अगदी ऑफस्टंपच्या बाजूला आणि उचली घेतोय। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता। हा चेंडू मात्र नक्कीच प्रहार केलाय, पाहायचंय वन बाउन्स आउटसाइड द बाउंड्री लाईन। खणखणीत चौकार या ठिकाणी आमचे कोळी सर आम्हाला दर्शवतायत। हा चेंडू मात्र नक्कीच प्रहार केलाय, पाहायचंय वन बाउन्स आउटसाइड द बालगोपाल ग्रुपचा आयोजन केलंय क्रिकेटचा मान बालगोपाल ग्रुपचा। चला सरपंच चषक पाहू चला आज नांदगाव या गावाला। हरकुन पूरक सरपंच चषक गाजतय नांदगाव या गावाला। सरपंच चषक पाहू चला आज नांदगाव या गावाला। हरकुन पूरक सरपंच चषक गाजतय नांदगाव या गावाला। सामन्यांचा आनंद घ्यावा। आत्ताच आपले परम मित्र राजेशजी हुदार इथून प्रस्थान केलेलं आहे, आपण येऊन त्यांची पूर्तता पूर्ण करायला यावं, या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। श्री सागरजी हुदार। तर या ठिकाणी कॅश प्राइज आलंय चौकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मनोज भोईर, संदीप भोईर उर्फ मन्या यांच्याकडून हमसे नाटकराचे पाठीराखे। विजयजी कुठली आपल्याला सुद्धा विनंती असेल यावं, मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं। सागरजी कुठली आपल्याला सुद्धा विनंती असेल। दरम्यान बॅटची वरची कड हमसेना टकराला पहिला हादरा, पहिला झटका, पहिला गडी बाद तंबूच्या आसऱ्याला परततोय अक्षय कुठले या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर। ओव्हर टू डीजे मास्टर, धावसंख्या असेल 5 धावा 1 बाद 5 हमसेना टकराला। आपल्याला विनंती असेल यायचं आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। विजय दादा कुठले आपण सुद्धा येऊन मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायची। दरम्यान हा सामना आपण पाहतोय दरम्यान या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी मान्यवर मान्य श्री रवींद्रजी जनार्दन फडके साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं। आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं, व्यासपीठाची शोभा वाढवावी। मान्य श्री रवींद्र दादा जनार्दन फडके। हा चेंडू मात्र आपण पाहिला टॅप केलाय, क्लास दाखवलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खणखणीत चौकार। ओव्हर टू डीजे मास्टर। आपण पाहिलं अश्विन यानं एक चौकार कव्हर ड्राईव्हला दाखवला। जुना जाणता खेळाडू, यशस्वी कारकीर्द राहिली या खेळाडूची, ज्याचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण नांदगाव गाव एकवटला जायचा। एक काल होता तो चाफेकर बंधू क्रिकेट संघाचे नेतृत्व करत असताना तोच अश्विन पाटील पुन्हा एकदा आपल्याला मैदानात खेळ करताना पाहायला दिसतोय आणि तो क्लास दाखवलाय। मागच्याच चेंडूवर आपण पाहिला आखूड टप्प्यात चेंडू होता, नक्की हेरलं आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आपण एक खणखणीत चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला। दरम्यान पुन्हा एकदा उपस्थित अतिथी मान्यवर आमचे रवी दादा फडके आपल्याला विनंती असं आपण यायचं आहे, या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे आणि या
सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान स्ट्राईक एंडला जातोय नौका फलंदाज तिसऱ्या स्थानावर संजय हुदार, ज्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी बराच प्रेक्षक वर्ग इथे जमलेला आहे. हा चेंडू उसळी घेणारा चेंडू, यष्टिरक्षकाची कोणती चूक नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. संजय हुदार यांनी जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर त्यांचे परम मित्र गणेश कुटले यांच्याकडून त्यांना 500 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. मात्र ते संध्याकाळी भेटतील, म्हणजे ते दोघात असतील असं त्यांनी दर्शवलेलं आहे. मोठ्या फटक्याचा वारंवार प्रयत्न, मात्र कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजाने ते हेरलंय की हा खेळाडू खळे खळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं वारंवार 2 निर्धाव चेंडू खेळून काढलेत. तिसरा निर्धाव चेंडू नक्कीच आपण पाहिला इंडियाचा खेळ. तर त्या ठिकाणी समोर जी स्कूटी आपण पाहतोय ती समोर जी स्कूटी आहे इथून आम्हाला ओळखायला येत नाही कोण आहेत ते. आपण लाईट बंद करायची आहे, स्कूटीची लाईट बंद करायची विनंती असेल. तटावले चेंडूला पाहायचं आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू फेकून काढलेत. या ठिकाणी या गोलंदाजाने संजय त्या ठिकाणी खेळण्यासाठी आला आणि संजयच्या संधीचा फायदा घेतला. षटक संपलं. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावसंख्या धावपटलावर असेल 1 बाद 10 धावा. 5.00 ची सरासरी गाठली. 10 धावा धावपटलावर. ओव्हर टू डीजे मास्टर. दरम्यान आमचे प्रमुख अतिथी मान्यवर जगन्नाथजी पाटील, वडवली गावचे आमचे प्रमुख मान्यवर जगन्नाथजी पाटील, मान्य श्री जगन्नाथजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना या ठिकाणी आमंत्रणाचे आपण यावं, मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं ही विनंती. मान्य श्री जगन्नाथजी पाटील. आपण पाहतोय 6 चेंडू आतापर्यंत, 6 चेंडू डॉट झालाय हा फलंदाज. दरम्यान जगन्नाथजी पाटील वडोली गावचे आमचे सदाभार व्यक्तिमत्व यांचे इथे आगमन झालेले आहे. सहर्ष स्वागत. प्रेक्षक वर्ग किंवा हमसेना टकराण्याचं जे पाठीराख आहे त्यांना खरंच वाटत असेल की कुठेतरी अश्विन पाटील यांना 1 धाव घेऊन कुठेतरी चूक केली, कारण मागच्या षटकात 3 आणखी 2 निर्धाव चेंडू जर खेळून काढले संजय हुदार यानं तर 500 रुपयाचे पारितोषिक संदीप भोईर यांच्याकडून. 8 डॉट चेंडू संदीप भोईर यांच्याकडून लगातार 2 आणखी डॉट चेंडूंना या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक होते. 9 चेंडू डॉट खेळून संजय मात्र परतलाय शंभूच्या आश्रयाला.
सर्व सामन्याकडे दैवत याने हात खुले केले पाहिलं तरी धावसंख्येला अंकुश लावला कोडावी संघाने हा आखूड टप्प्यात चेंडू या चेंडूला कव्हर पॉईंटच्या वरून खेळून काढले दैवत मोठ्या फटक्याचा आयक्रॉस करण्याचा प्रयत्न केला आहे चोरती धाव मात्र चितळे चपलाईने जमवले चेंडूपर्यंत 3 धावा जमवल्यात 5 संघाची धावसंख्या असेल 16. पुन्हा षटकाराचाच प्रयत्न केला जातोय चेंडू बॅटचा इथे यशाचा संपर्क नाही चेंडू मात्र निर्धाव 16 धावसंख्या कुठेतरी माझ्यासोबत सह स्कोरर आहेत कुणाल फडके कुठेतरी 25 पर्यंत धावा जमवायच्या होत्या हमसेना टकराना संघाला कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाही जर मी म्हटलं अश्विनने चौकार लगावला होता मग संजय याने जर त्याला एक धाव घेऊन स्ट्राईकला आणलं असतं तर कुठेतरी धावसंख्येमध्ये बदल असा 9 निर्धाव चेंडू खेळून काढला आणि त्याच्या जागेवर आलेला पुन्हा यश त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतोय खेळून काढले चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दैवत मात्र चपळाईनं धाव घेण्याचा प्रयत्न दैवत धाव बाद होतोय हा चेंडू होता सहर्ष स्वागत आहे यायचं या मुख्य व्यासपीठावरून आपण स्थानापन्न व्हायचंय आणि आपण या व्यासपीठाची शोभा वाढवायची श्री प्रकाशजी खुटले दरम्यान कुमार निखिल विजय भोईर युवा भाजप कार्यकर्ते नांदगाव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सहर्ष स्वागत यावं मुख्य व्यासपीठावर आमचे अक्षय 11 क्रिकेट संघ कुडावे यांचे बिग सपोर्टर तसेच युवा क्रिकेट संघ नांदगाव यांचे कोच दरम्यान शेरा ग्रुप कडून आमचे प्रिय व्यक्तिमत्व
जय श्रीराम अनिलजी हुदार यांच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे शेरा ग्रुप कडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचे पारितोषिक. अनिल हुदार अजून आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले नाहीत कोणत्या स्थानावर त्या ठिकाणी उभे आहेत. अनिल हुदार. हॅलो हॅलो अनिलजी हुदार आपण हात उंचावायचे टिपले जात नाहीत. प्रत्येक झेलसाठी शेरा ग्रुप कडून 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी संघ नायकाने सुद्धा त्याला अनिल हुदार यांना जय श्रीराम त्या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटला म्हणजे जॉन्टी रोड्सच्या जागेवर फील्ड साठी सजवलेला आहे. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. येता जाताना आपण पाहतो मुखातून देवाचं नाम असतं. जय श्रीराम स्वतःही बोलतात आणि समोरच्यालाही बोलण्यासाठी भाग पाडतात. या नांदगाव गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अनिल आणि त्यांच्यासाठी पाहायचं आपण शेरा ग्रुपचं प्रेम उफलत आहे. 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक झेलसाठी. 18 धावा जमवायच्यात. पहिलाच चेंडू दैवताचं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. पहिलं षटक फेकतोय आमच्या गावचे सुप्रसिद्ध गायक जितू पाटील आणि चाफेकर बंधू क्रिकेट संघाचे अतिशय यशस्वी कर्णधार आमचे हरिभक्तवाने किशोर महाराज हुदार यांचे सर्वात लकी कर्णधार असं त्यांना संबोधलं जातं जितू पाटील. दरम्यान प्रकाशजी खुटले आपल्याला विनंती असेल यावं मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल. काय झेल टिपलाय निखिल खुटले. पहिला गडी बाद केलाय. कुठले आपल्याला विनंती असेल यावं मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल. काय झेल टिपलाय निखिल खुटले. हार्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स आपण पाहतो या गावचे विद्यमान सरपंच मनोहरजी भोईर तसेच श्री मिथुनजी शितकंदे आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण करताना पाहतोय. हार्लिक्विन डेव्हलपर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावानं आपण त्यांना पाहणार आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आहेत त्यांच्यासोबत असणार आहेत नितेश कुमार राजबहादूर सिंग साहेब आणि श्री आबासो यशवंतजी जाधव साहेब. निर्धारित क्षेत्रात एक धाव डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आलाय. तिसऱ्या स्थानावर जय कोंडिलकर ज्याने एक धावाचं षटक हाताळलं होतं तो जय कोंडिलकर येतोय पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. आपण त्याला फलंदाजी स्वरूपात पाहतोय. दरम्यान जितू चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 बाद केला. एक जय अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. हा चेंडू निर्धाव जितू पाटील नक्कीच अनुभव पणाला लावतो या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेला जितू पाटील यांच्या माध्यमातून. दरम्यान जय भावदेवी संघ आणि चेरोबा वडवली संघ आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे. या पुढचा सामना असणार आहे तरी आपल्याला विनंती असेल त्वरित उपस्थित व्हायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक असतील आमचाही संपर्क साधायचा आहे. तडावले चेंडूला लोअर फुल टॉस आता मात्र रोखलं जाणार नाहीये. त्या ठिकाणी मायटी हिट नचिकेतेच्या बॅट मधून मोठा फटका षटकार 6 धावा.
आणि काय उत्तरार्ध झालाय. शेवटचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आणि मात्र हा सामना जवळपास सुरू होत आलाय. 14 धावा धावपटल्या. स्वागत पुन्हा एकदा. निर्धारित क्षेत्र अजूनही 3 धावांचं आव्हान असणार आहे. विजयाचा हा सामना एकतर्फी तरी जितू उदार यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावर निर्धारित क्षेत्रात आणखी 1 धाव. अजूनही 2 धावांचं आव्हान असणार आहे. देविदास इलेव्हन क्रिकेट संघ कुडावे. दोन धावांचं आव्हान असणार आहे. तटावण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. दरम्यान आता आपल्याला मायक्रोफोनवर आवाज ऐकणार आहोत आपण मॅन फ्रॉम कुंडेबहाल हिरामण सर यांचा. तटावले चेंडूला क्षेत्ररक्षण खराब साप देविदास इलेव्हन संघ